व्यासमुनी यांनी लिहिलेलं महाकाव्य महाभारत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। त्या महाभारतातील एक प्रसंग सांगते मी, क्रांती पवार। जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट। एकदा दुर्योधनाने श्रीकृष्णाला विचारलं, कृष्णा, आम्ही कौरव पण तुला पांडवांसारखाच मान देतो, मग तू आमच्यापेक्षा पांडवांवर जास्त कृपादृष्टी ठेवतो, असा भेदभाव का बरं? तेव्हा श्रीकृष्ण थोडेसे हसले आणि म्हणाले, दुर्योधना, तू द्वारिकेत जा आणि तू तू सज्जनातला सज्जन, चांगला, ज्याने कोणतं पण आयुष्यात पाप केलं नाहीये, अशा माणसाला माझ्यासमोर घेऊन ये। यात काय अवघड आहे, मी लगेच जाईन, असं दुर्योधनाने सांगितलं। दुर्योधन जात असतानाच युधिष्ठिर तिथे आला आणि श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं, युधिष्ठिरा, तू हा तर सज्जन आणणार आहे, मग तू दुर्जन, पापी आणि वाईट माणसांना माझ्यासमोर घेऊन ये। तुम्ही दोघं सुद्धा द्वारिकेत जा। श्रीकृष्णाने सांगितल्याबरोबर सांगितल्यासारखं ते दोघं द्वारिकेत गेले। सकाळी गेलेले ते, दुपार झाली, सायंकाळ झाली आणि ते दोघं तसेच आले। त्यांनी कोणाला पण सोबत आणलं नाही, कोणतं बाळ, कोणता मुलगा, कोणता माणूस, कोणालाच त्यांनी सोबत आणलं नाही। ते आल्या आल्या थेट श्रीकृष्णाकडे गेले। आधी दुर्योधन श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्णा, द्वारिकेत सगळे पापी, दुर्जन आणि वाईटच माणसं आहेत, एक सुद्धा माणूस मला काही सज्जन सापडला नाही। मी त्यामुळं कोणाला सोबत आणलं नाही, मी रिकामे हाती आलोय। त्याच्यासोबत असलेला युधिष्ठिर, मग युधिष्ठिर सांगू लागला, श्रीकृष्णाने विचारलं, युधिष्ठिरा, तुझं काय मत आहे, तुला सापडला का एखादा माणूस वगैरे कोण? नाही श्रीकृष्णा, मला नाही सापडला, तू मला दुर्जन शोधायला लावला होतास। द्वारिकेत सगळे सज्जन, सगळे चांगले आणि निष्पापी लोक आहेत, एक सुद्धा कोणता चांगला, एक सुद्धा कोणता वाईट आणि दुर्जन माणूस नाहीये। तेव्हा श्रीकृष्ण हसला आणि दुर्योधनाकडे बघत म्हणणारा, दुर्योधन, आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय। मी सगळ्यांवर सारखीच कृपादृष्टी ठेवतोय, पण दोष आहे तो तुझ्या बघण्याचा। तू माझ्याकडे जसा बघतोस तसं तुला वाटतं, मग तू माझ्याकडे या दृष्टीने बघितलं असेल की मी पांडवांवर जास्त कृपादृष्टी ठेवतो, तुमच्यावर कमी, असं तू माझ्याकडे बघितलं असेल। पण जर तू असं बघितलं की हा सगळ्यांवर सारखीच कृपादृष्टी ठेवतो, मग तुला तेच वाटेल की श्रीकृष्ण सगळ्यांवर सारखीच कृपादृष्टी ठेवतो। बघा मित्रांनो, आपण जसं समोरच्या व्यक्तीकडे बघत असतो तशी ती व्यक्ती आपल्याला वाटत असते, आणि आपण समोरच्या व्यक्तीला दोष देण्या अगोदर आपण त्याच्याकडे कसं बघतोय ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। धन्यवाद।